नमस्कार. आज आपण बोलणार आहोत नागपंचमीबद्दल. मला आठवतंय लहानपणी आम्ही अंगणात नागोबाचं चित्र काढायचो हो हो. आणि मग त्याला दूध आणि लाह्या व्हायचो. अनेकांना हे आठवत असेल. पण ही एवढीच ओळख आहे का या सणाची? नाही, नक्कीच नाही. या पूजेमागे नक्की काय अर्थ आहे? यावर आपल्या स्रोतांमधून बरीच काय म्हणतात त्याला रंजक माहिती मिळाली आहे. अगदी खरंय. म्हणजे बघायला गेलं तर ही फक्त एक धार्मिक परंपरा नाहीये. अच्छा. यात ना निसर्गाशी जोडलेली एक खोल संकल्पना आहे. आपल्या स्रोतांमधून हे अगदी स्पष्ट होते की हा सण म्हणजे माणूस आणि निसर्ग हं. यांच्यातलं जे नातं आहे ना, त्याचा एक महत्वाचा दुवा आहे. तर मग यामागचा नेमका विचार काय असेल? जरा सविस्तर समजून घेऊया का? आपल्या स्रोतांमध्ये एक उल्लेख आहे की नाग जमिनीखालच्या पाण्याचं रक्षण करतात हो, ती एक पारंपरिक धारणा आहे. आणि म्हणूनच त्यांना देव मानलं जातं असं काहीतरी. हा विचार कसा आला असेल? ही कल्पना